नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओयाशी स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आज म्हणजे 2 ऑगस्ट 2023 रोजी झालेला जो पेपर आहे वनरक्षकाचा, त्यामध्ये शिफ्ट 1 मध्ये झालेला पेपर आणि शिफ्ट 2 मध्ये झालेला पेपर, त्यामधील नेमके कोणकोणत्या टॉपिकवर प्रश्न आले होते त्या संदर्भाने चर्चा करणार आहोत। विद्यार्थ्यांनी जसं पाठवलं ती माहिती आम्ही इथं देण्याचा प्रयत्न करत आहोत। साधारणपणे जीके मध्ये थोडेफार जास्त बदल पाहायला मिळाले शिफ्टमध्ये। बाकी जर आपण बघितलं मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण आणि बुद्धिमत्ता चाचणी यामध्ये जास्त बदल झालेले नाहीयेत। म्हणून ज्या विद्यार्थ्यांचे पेपर बाकी आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल। आपण जर बघितलं तर आजच्या शिफ्ट 1 मध्ये आणि शिफ्ट 2 मध्ये मराठीचा जर संदर्भ घेतला आपण, क्रियापदावर प्रश्न आहे। सर्वनाम, समानार्थी, विरुद्धार्थी, समूहदर्शक शब्द, म्हणी, वाक्प्रचार, योग्य वाक्य रचना, प्रयोग, ध्वनिदर्शक शब्द, जोडीने येणारे शब्द, उद्गारार्थी वाक्य, आज्ञार्थी वाक्य या टॉपिकच्या संदर्भाने फर्स्ट शिफ्टला मराठी व्याकरणाचे प्रश्न होते। त्यामध्ये सेकंड शिफ्टचा जर आपण विचार केला तर केवळ प्रयोगी, अव्यय बाकी सेम आहेत पॅटर्न, बाकी जास्त बदल नाही झाला। म्हणजे विरुद्धार्थी, समानार्थी, समूहदर्शक, म्हणी, वाक्प्रचार, वाक्यरचना, योग्य वाक्यरचना, त्याला तुम्ही शुद्ध अशुद्ध वाक्य म्हणू शकता। त्यानंतर संकेतार्थी वाक्य हा एक थोडासा वेगळा प्रश्न आहे। आज्ञार्थी वाक्य ते कॉमन आहे, यामध्ये असं काही विशेष आलेलं नव्हतं। त्यानंतर शिफ्ट मध्ये आपण इंग्लिशचा जर विचार केला, शिफ्ट 1 शिफ्ट 2चा, तर यामध्ये विद्यार्थ्यांनी जास्त फरक आहे असं काही पाठवलेलं नाही। त्यामध्ये सिनोनिम्स, अँटोनिम्स, आर्टिकल, प्रिपोजिशन, स्पेलिंग, एडियम्स, अरेंज सेंटेन्स, जम्बल्ड ऑर्डर आणि इरर त्यामध्ये दिलेलं आहे। म्हणजे जे काही आपण ज्या टेस्ट घेतल्या होत्या या टेस्टप्रमाणेच अगदी जो काही पेपर आहेत ते उतरलेले आहेत। वेगळा काही जीके जर आपण सोडलं, कारण जीके आपण कट टू कट आणू शकत नाही जीकेचा, तरी पण आपण महाराष्ट्राचा भूगोल आणि महाराष्ट्राचा इतिहास टेस्टमध्ये आणण्याचा प्रयत्न केलेला होता। बुद्धिमापन चाचणीचा विचार करूया। अंकमालिकेवर आधारित प्रश्न आहेत, 1-1, 2-2 प्रश्न आहेत। अक्षर मालिकेवर आधारित, नातेसंबंध, पेपर फोल्डिंगवर म्हणजे शिफ्ट 1 ला पेपर फोल्डिंग, दिशावर आधारित प्रश्न आहे। सांकेतिक भाषावर 2 ते 3 प्रश्न आहेत, 2 किंवा 3 प्रश्न आहेत असं विद्यार्थी म्हणतात। चिन्ह बदलून बॉडमास विचारला आहे। कॅलेंडर आणि बैठक व्यवस्था, कॅलेंडर आलं आहे असं मॉर्निंग बॅचचे विद्यार्थी म्हणत आहेत। सेकंड शिफ्टला बुद्धिमापन चाचणी जर आपण बघितलं तर अंकमालिका, अक्षरमालिका, नातेसंबंध 2 प्रश्न आलेत नातेसंबंधावर असं विद्यार्थी म्हणत आहेत। आकृत्यांचा क्रम विचारला आहे, इथं फोल्डिंग विचारलं आहे, इथं आकृत्यांचा क्रम विचारला आहे। म्हणजे 3 आकृती आणि चौथी आकृती क्वेश्चन मार्क असं विचारलं म्हणते विद्यार्थी। दिशा, सांकेतिक भाषा, चिन्ह बदलून बॉडमॉस, तर्क व अनुमान आणि बॉडमॉस, ठीक आहे। याच्यामध्ये तुम्हाला एक प्रोसेस विचारलेले आहे, त्याला आपण म्हणजे कॅल्क्युलेशन करायचं आहे। थोडंसं मॅथचा पॉईंट म्हणलं तरी चालेल याला, पण 1-2च प्रश्न तुम्हाला मॅथवर, ते पण बेसिक जे काही तुमचं गुणाकार, भागाकार, बेरीज वजाबाकी आहे, कॅल्क्युलेशनचा भाग आहे, त्यावर 1 ते 2 प्रश्न तुम्हाला विचारत आहेत। बाकी बुद्धिमत्तेचाच विचारलेलं आहे। सामान्य ज्ञानचं जर आपण बघितलं, फर्स्ट शिफ्टचे जर टॉपिक बघितले तर महाराष्ट्रातील पर्वत, त्याच्यामध्ये विशेषतः सातपुडा पर्वत उत्तरेला आहे असं विचारलं होतं। ताडोबा बराण्यावर प्रश्न होता। अरबी समुद्र म्हणजे थोडं वाऱ्याच्या संदर्भानं प्रश्न आहे। खानदेशातलं खोरं विचारले की खानदेश हा प्रदेश कोणत्या खोऱ्यामध्ये येतो। त्यानंतर एक योजना विचारली, PMGY योजना। RBI गव्हर्नर कोण होते करंटमध्ये आत्ताचे। त्यानंतर हिमालय पर्वतावर एक प्रश्न विचारला आहे। ऐतिहासिक वास्तू, दिल्लीमधली एक ऐतिहासिक वास्तूवर प्रश्न विचारला आहे। लडाखमधील खोरं, 1935चा कायदा यावर एक प्रश्न विचारला आहे। मूलभूत हक्क आणि खारफुटी वने या संदर्भानं जीकेचे प्रश्न आले होते फर्स्ट शिफ्टला। आपण सेकंडचा विचार केला तर होम रूल चळवळीवर एक प्रश्न विचारला म्हणतायत विद्यार्थी। क्षेत्रफळावर प्रश्न विचारला आहे महाराष्ट्रातल्या आणि भारताच्या संदर्भानं। मान्सून पूर्व वारे विचारली आहेत। अर्थसंकल्पावर प्रश्न विचारला आहे करंटचा। वनक्षेत्र आणि वनांचे प्रकार, पानझडी वने किंवा वनांच्या प्रकारावर एक प्रश्न विद्यार्थी सांगतायत। कलम विचारली अस्पृश्यता बंदीची। राखीगडी हे ठिकाण म्हणजे प्राचीन भारतावर एक प्रश्न आहे। इंडियन फॉरेस्ट रिपोर्टवर काही प्रश्न विचारलेत, 1 ते 2 प्रश्न। लोकसंख्या विचारली आहे गोव्यामधील। पहिली कागद गिरणी
विचारली आहे, राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना आणि नदीवर एक प्रश्न विचारला आहे असं विद्यार्थी म्हणतात. थोडक्यामध्ये काल जे पेपर झालेत लेखापाल आणि अजून वेगळ्या पदांसाठी स्टेनोग्राफरच्या, त्यांची थोडीशी काठिण्य पातळी होती. मात्र आज जे पेपर होत आहेत वनरक्षकाचे, यांची बेस लेवलला काठिण्य पातळी आहे. यामध्ये मराठी व्याकरण, इंग्लिश व्याकरण, त्यानंतर बुद्धिमापन चाचणी, थोडंसं जी केचं जे आहेत क्वेश्चन हे मात्र जी केची व्याप्ती जास्त असल्यामुळं आपल्याला असं वाटत राहतं की अभ्यासाच्या बाहेरले आहेत, परंतु जी केचे क्वेश्चनसुद्धा महाराष्ट्रावर विचारू लागलेले आहेत. त्यामुळे अजून बेसिक प्रश्न तुम्हाला महाराष्ट्राच्या संदर्भाने आणि भारताच्या संदर्भानं करावे लागणार आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी आमची टेस्ट सिरीज जॉईन केली होती त्या विद्यार्थ्यांचे मेसेज पण आलेत की बुद्धिमापन चाचणीमधले जे सराव प्रश्न सोडवले तुम्ही, म्हणजे नातेसंबंधाचे असतील, अंकमालिका, अक्षरमालिका किंवा अजून जे काही तर्क व अनुमानाचे प्रश्न आहेत, त्यानंतर दिशावरले प्रश्न आहेत, सांकेतिक म्हणजे कोडिंग डिकोडिंग, चिन्ह बदलून प्रश्न जे आलेत आणि विशेषतः बैठक व्यवस्थेचे जे प्रश्न आहेत अगदी त्याच पद्धतीनं प्रश्न आलेले आहेत. विद्यार्थ्यांनी तसे मेसेज केलेले आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी आमची जी टेस्ट सिरीज जॉईन केली होती त्या विद्यार्थ्यांना निश्चित फायदा झाला आहे. किमान या 3 विषयाच्या संदर्भानं देखील विद्यार्थ्यांचे पॉझिटिव्ह मेसेज आहेत. मराठी व्याकरण, इंग्लिश व्याकरण आणि बुद्धिमापन चाचणीच्या संदर्भानं एखादा असा ऑड जो काही टॉपिक आहे तो काही विचारलेला नाही. आणि जी केचा मात्र जो प्रश्न आहे सर्वांचा, तरीही काल आणि परवाच्या संदर्भानं आजच्या पेपरमध्ये सोपे आहेत काल आणि परवाच्या तुलनेमध्ये, असं विद्यार्थ्यांचं मत आहे. आणि प्रश्नांचं स्वरूप बघता आपल्यालाही ते थोडंसं समजत आहे. ठीक आहे. तर थोडंसं विद्यार्थ्यांनी जसं विद्यार्थ्यांना समजतंय तसं विद्यार्थ्यांनी मेसेज केलेला होता. त्यामुळं एखादा जो काही टॉपिक आहे तो मागे पुढे होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळं फक्त विद्यार्थ्यांना एक उद्याचे जे काही विद्यार्थी आहेत, उद्या परवाचे जे विद्यार्थी आहेत त्यांना एक टॉपिक माहिती व्हावे म्हणून व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे मेसेज आले होते. जे विद्यार्थी नवीन व्हिडिओ बघतायत त्यांनी आमचं जे टेलिग्राम चॅनल आहे ओएसिस स्टडी पॉईंट, हे टेलिग्राम चॅनल एक तर टेलिग्राममध्ये सर्च करा ओएसिस स्टडी पॉईंट, किंवा तुम्ही सर्च केल्यानंतर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा तुम्हाला लिंक मिळून जाईल. त्याचबरोबर आमचं जे ओएसिस स्टडी पॉईंट आहे हे जे चॅनल आहे यूट्यूबचं ते बी सबस्क्राईब करा. तिथं देखील आम्ही जवळपास 50 ते 60 जे व्हिडिओ आहेत वनरक्षकच्या संदर्भानं बनवलेले आहेत. चॅनलवर जाऊन तुम्ही बघू शकता. आणि पोल क्वेश्चनसाठी आमचं टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करू शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आपल्या मित्रांनाही शेअर करा व आपलं ओएसिस स्टडी पॉईंट हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.